प्रेम नाही. नाथ महाराज ज्ञानोबाराय आम्हाला आग्रहपूर्वक प्रतिपादन करतात, नाम घ्या, नाम घ्या, लाडू घ्या, लाडू घ्या, नाम घ्या, नाम घ्या. कशा करता? त्यांचं आपल्यावर निरपेक्ष प्रेम आहे. हो, आपलं कल्याण व्हावं ही त्यांची तळमळ आहे, दुसरं काही नाही आहे. नाथ महाराजांना आमचं कल्याण साधून काय वेगळं मिळवायचं आहे? काही मिळवायचं नाही आहे. ज्ञानोबारायांनी आम्हाला आग्रह केला नाही तर काय ज्ञानोबारायांच्या समाधीमध्ये विघ्न येणार आहे का? ज्ञानोबारायांचं सामर्थ्य कमी होणार आहे का? ज्ञानोबारायांच्या संतत्वाला त्याची बाधा पोचणार आहे? काय होणार आहे? काहीच नाही. पण ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती करणारे ते महात्मे आहेत. म्हणून नाथ महाराज आपल्याला आग्रहपूर्वक प्रतिपादन करतात, हरी बोला, हरी बोला, घ्या घ्या आता म्हणत असे. बस पुंडलिकाच्या भावार्था गोकुळुनी झाला येता, घ्या घ्या आता म्हणत असे. घ्या घ्या द्विरुक्ती आली का? आली. प्रेम आहे, आग्रह आहे. हा आग्रह नाथ महाराजांनी केला. का केला? कारण त्यांचं प्रेम आहे. का केला? कारण याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही याचा त्यांना बोध आहे. का त्यांनी आग्रह केला? कारण याच्याशिवाय कलियुगामध्ये दुसरा मार्ग नाही, म्हणून त्यांनी आग्रह केला. आपल्याला विचार करता येतो. आदरात द्विरुक्ती ही याचा दुसरा भाव आपल्याला व्यक्त करता येतो, निश्चय. निश्चय जिथं करायचा असतो तिथं एकाच अर्थाने एकच पद दोनदा वापरलं तर तो दोष होत नाही, ती द्विरुक्ती होत नाही. आदरात द्विरुक्ती, निश्चयात्मक भूमिका सांगायची असेल तर निश्चयात्मक. निश्चय जेव्हा करायचा आहे, रस्त्यावरून जाताना कुणीतरी जवळची व्यक्ती आपल्याला दिसल्यासारखी वाटली, आपला एखादा नातेवाईक, त्याच्यासारखा दिसणारा एखादा माणूस लांबून दिसला. घरी आल्यावर बायको आपण दोघे रस्त्याने चाललो आहोत, एखादा नातेवाईक बघितला, तिने बघितला, आपणही बघितला, पण तो पटकन मान फिरवून तिकडून दुसऱ्या गल्लीतून निघून गेला. घरी आल्यावर आपली चर्चा झाली बायकोबरोबर. आपण म्हणतो अगं तोच होता काय, मला त्याच्यासारखं दिसलं कोणीतरी. बायको म्हणते नाही, मी सांगते ना तोच आहे, तोच आहे, तोच आहे, तोच आहे. ही द्विरुक्ती कशा करता झाली? ती व्यक्ती म्हणजे तीच व्यक्ती आहे याचा निश्चय सांगण्याकरता ही द्विरुक्ती झाली. हा दोष मानला जातो. उदाहरण दिलं, प्रमाण देतो. नारद भक्तिसूत्रामध्ये आपण चला. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्ती म्हणजे काय याचा विचार करत असताना नारद महर्षींनी वेगवेगळ्या महात्म्यांच्या, भक्तिशास्त्रज्ञांच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्यासमोर ठेवल्या. मी त्याची सूत्र आपल्याला सांगतो. तल्लक्षणाने वाचनते नाना मतभेदात, इथून त्याचा विचाराला प्रारंभ झाला. नारद भक्तिसूत्र आपण बघा. या भक्तीचं लक्षण काय? अरे त्याच्याबद्दल नाना मतभेद आहेत, वेगवेगळी मतं आहेत. भक्ती म्हणजे काय, कुणाला काय वाटतं, कुणाला काय वाटतं सांगा. नारद महर्षीने 4 मतं तिथं व्यक्त केली आहेत, स्वतःच्या सकट 4 मतं व्यक्त केली. पहिलं मत सांगत असताना नारद महर्षीने सांगितलं पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः. पाराशर्य, पराशरांपासून झालेले व्यास महर्षी, त्यांचं पहिलं मत सांगितलं, भगवंताच्या पूजेमध्ये प्रेम ठेवणं याला भक्ती असं म्हणतात. एक सांगितलं. कथादिषु इति गर्गः, गर्गाचार्यांचं दुसरं मत सांगितलं, भगवंताच्या कथेमध्ये प्रेम ठेवणं याला भक्ती असं म्हणतात. बरं, अजून कुणाचं काही मत? आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः, आत्मस्वरूपाबद्दलची अविरोधी गती म्हणजे भक्ती असते असं शांडिल्य मुनींनी सांगितलंय. तिसरं मत झालं. एक मत व्यासांचं सांगितलं, दुसरं गर्गाचार्यांचं सांगितलं, तिसरं शांडिल्यांचं सांगितलं. मग विचारलं अहो हे सगळं झालं, तुमचं मत काय नारदा, भक्ती कशाला म्हणतात? मग नारदाने स्वतःचं मत सांगितलं. नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलते इति, नारद महर्षीने सांगितलं. आता नारदाने स्वतःचंही मत सांगितलं. आता ती 4ही मतं आहेत. काय आहे? भक्ती शास्त्रज्ञ अनेक आहेत. इथं शुकाचार्यांचं मत सांगावं वाटलं नाही नारदांना, व्यासांचं सांगावं वाटलं, गर्गाचार्यांचं सांगावं वाटलं. पण भक्ती करणारे अनेक महापुरुष भीष्माचार्यांसारखे आहेत, त्यांचं मत सांगावं वाटलं नाही. चौघांचीच मतं, व्यास,
व्यासमहर्षी, गर्गाचार्य, शांडिल्य आणि स्वतः नारद. कारण असं सांगितलं जातं की या चौघांचीच भक्तिशास्त्रावरची सूत्र आहेत. व्यासांची भक्तिसूत्र आहेत, गर्गाचार्यांची भक्तिसूत्र आहेत, शांडिल्यांची भक्तिसूत्र आहेत आणि नारदांची. आपल्याला शांडिल्य आणि नारदांची माहिती आहेत, पण गर्ग आणि व्यासांची मतं मात्र त्यांची भक्तिसूत्र आहेत असं म्हणतात. म्हणून ही भक्तिसूत्रातली मतं, जी भक्तिसूत्र नारदांच्या भक्तिसूत्राच्या पूर्वी निर्माण झालेली आहेत, त्याचा परामर्श घेऊन नारदांनी हे 4 मतं मांडलेली आहेत, असा त्या संबंधातला एक विचार आहे. असो काही असेल, आपल्याला फार इतिहासामध्ये जाण्याचं कारण नाही आहे. परंतु ही 4 मतं नारदांनी सांगितली. त्याच्यात शेवटचं मत स्वतःचं सांगताना नारद महर्षी म्हणाले, मला असं वाटतं. काय वाटतं? भक्ती म्हणजे तद अर्पिता, भगवंताला आपली सगळी कर्म समर्पित करून भगवंताच्या वियोगानं अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होणं, परम व्याकुळ होणं, भगवंताच्या वियोगानं परम व्याकुळ होणं, याला भक्ती असं म्हणतात. नारदांनी स्वतःचं मत सांगितलं. इथपर्यंत ठीक आहे. प्रश्न असा निर्माण झाला, लक्षण सांगून चालत नाही, त्याला प्रमाण द्यायला लागेल. मग नारदांना विचारलं, अशी भक्ती जगात असते की आपली सगळी कर्म भगवंताला समर्पित केली आहेत आणि भगवंताच्या वियोगामध्ये परम व्याकुळ झाला, असं उदाहरण आहे? नारदांनी सांगितलं आहे ना. कुठं आहे ते उदाहरण? मग नारदांनी पुढचं सूत्र सांगितलं, यथा व्रज गोपिकानाम, जसं व्रजातल्या गोपिका आहेत तसं. पण व्रजातल्या गोपिकांच्या ठिकाणी हीच भक्ती आहे का? मग नारदांनी या सगळ्या विषयाचा शेवट करताना सांगितलं, अस्ति एवम अस्ति एवम. आता ही द्विरुक्ती आहे. माझा मुद्दा इथे आहे. नारद महर्षी जेव्हा अस्ति एवम म्हणतात, अस्ति एवमचा अर्थ काय? असंच आहे, असंच आहे. भक्तीचं सूत्र काय आहे? असंच आहे, असंच आहे. नुसतं अस्ति एवम, हां असं आहे असं म्हणून नारद महर्षी थांबले नाहीत. असं आहे, असं आहे, ही द्विरुक्ती केली. द्विरुक्ती कशा करता आली? ही निश्चयात्मक रूपातून आलेली ही द्विरुक्ती आहे, म्हणून हा दोष नाही. इथं निश्चय व्यक्त केला, हां असंच आहे, असंच आहे. का? कारण या गोपिकांना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे, या गोपिकांची भक्ती मी अनुभवलेली आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो असंच आहे, असंच आहे. माणूस म्हणतो एखाद्या वेळेला घरात काही चर्चा चालते, नाना मतभेद निर्माण होतात, मग कोणीतरी सांगतं मोठेपणा, नाही हो मी सांगतो असंच आहे, असंच आहे. माणूस म्हणतो की नाही? काय आहे? हा निश्चय आहे, मताचा निश्चय. असा निश्चय व्यक्त करण्याकरता द्विरुक्ती होते. तिथं द्विरुक्ती हा दोष न होता तो गुण ठरत असतो. एरवी द्विरुक्ती हा दोष आहे, पण द्विरुक्ती हा गुण कधी होतो? जेव्हा ती आदरात होते तेव्हा तो त्या वाङ्मयाचा, त्या मांडणीचा गुण ठरतो. तसं आपल्याला नाथ महाराज सांगतात, हरी बोला, हरी बोला. का? कारण हा नाथ महाराज म्हणतात, हा नाथ महाराजांचा निश्चय आहे की या युगामध्ये तुमच्या जीवनाचं कल्याण होईल तर ते हरी बोलण्यानेच होईल, हरी बोलण्यानेच होईल, याच्याशिवाय तुमच्यासमोर दुसरा मार्ग नाही. हा निश्चय आहे. नामस्मरणाच्या परिणामाचा हा झालेला निश्चय व्यक्त करण्याकरता नाथ महाराजांनी ही द्विरुक्ती केली, हरी बोला, हरी बोला, नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. नाथ महाराज म्हणतात हरी बोला, हरी बोला. झालं. आता हे आदरात द्विरुक्ती 2 भाव मी व्यक्त केले. अजून कारणं आपल्याला सांगता येतात, अजूनही कारणं सांगता येतात. 1-2 कारणं नावाला सांगतो, विस्तार करत नाही त्याचा. आपण साधन रूपामध्ये जेव्हा नामस्मरणाचा विचार करतो तेव्हा कोणतंही साधन एका साध्याला डोळ्यासमोर ठेवून केलं जातं. साधनांची, आपण मगाशी बोललोय, साधनांची निवड साध्य निश्चितीनंतर करणं अपेक्षित असतं. आधी साधन निवडलं मग साध्य स्वीकारलंय असं होत नाही. म्हणून मी मगाशी आपल्याला पहिला प्रश्न हा विचारला होता की घरी कोणत्या गावाला जायचं हे ठरवून निघता का निघाल्यावर ठरवता? घरून आम्ही ठरवून निघतो. म्हणजे काय? आधी साध्य निश्चिती झाली मग साधनांचा विचार करता येऊ शकतो. बरोबर? असं जर असेल, साध्य काय होतं? आता त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत या विचारामध्ये. म्हणजे आम्ही साध्याचा विचारच केला नाही, चुकीच्या साध्याचा विचार केला, साधन चुकलं काय होईल? साध्याचं अज्ञान हे साधन चुकवतं आणि चुकलेलं साधन माणसाला साध्यापर्यंत पोचवत नाही. अडचणी आहेत त्याच्यामध्ये. याच्याकरता साध्य निश्चिती झाल्यानंतर साधन निश्चिती होते. आता
तीन अर्थ आपल्यासमोर ठेवतो. ही द्विरुक्ती का केली नाथ महाराजांनी? माझ्याकडे भरपूर आहेत. मला उद्याचा दिवसही या द्विरुक्तीवर घालवायला सांगा, मी घालवतो. कारण नाथ महाराजांचे शब्द आहेत, ज्ञानोबारांचे शब्द आहेत. अहो, समुद्राहून खोल अर्थ भरीत असतात. आपली बुद्धी कमी पडते म्हणून आपण थांबतो. नाहीतर ज्ञानोबाराय, नाथ महाराज, तुकोबारांच्या शब्दाला अंत नाही हो, अंत नाही असे शब्द आहेत. त्यांच्या भावाला अंत नाही आहे. ते जे शब्द वापरतात ना, मी काय सांगू आपल्याला, काय सांगू? आपल्याला पटेल न पटेल मला माहिती नाही, पण वेदाच्याही 2 पावलं पुढे जाऊन संतांचे शब्द व्यक्त होत असतात. आपल्याला पटेल नाही तर न पटेल. मला त्याची तुलना करायची नाही आहे. त्याच आधारानं ते शब्द येत असतील, पण त्या शब्दाची गहनता, त्या शब्दाची व्यापकता, त्या शब्दाची सूक्ष्मता, त्या शब्दाचा आपल्या जीवनाशी असणारा अनुबंध, त्या शब्दाच्या मागे ज्ञानोबाराय तुकोबारायांचा असणारा भाव, या कशाचाही थांग आपल्याला लागू शकत नाही असे शब्द आहेत. आपली बुद्धी मर्यादित आहे, त्याला ज्ञानोबाराय काय करणार? आपली बुद्धी मर्यादित आहे, तुकोबाराय काय करणार त्याला? असं आहे. सूर्य आमच्या दारासमोर येऊन उभा आहे हो. सूर्य प्रकाश घेऊन आमच्या दारासमोर येऊन उभा आहे. आम्ही दरवाजे लावून घेतलेत. सूर्य काय करेल बिचारा? आमच्या अंतःकरणाचे दरवाजे आम्ही उघडलेच नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय तयार आहेत हातामध्ये सगळा विचार घेऊन. आमच्या बुद्धीचे, आमच्या अंतःकरणाचे दरवाजे आम्हाला उघडायचे नसतील तर ते तरी काय करा? विचार करा. हरी बोला, हरी बोला का म्हटलं? 2-3 अर्थ सांगतो. साधनेचा विचार जसा केला जातो, साध्याचा विचार जसा केला जातो, तसा परिणामाचाही विचार केला जातो. सरळ सरळ सोपं सांगत जातो. वेळ आपली संपली आहे. सरळ सरळ सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, दोनदा म्हणा. नाथ महाराज बोलतात, हरी बोला, हरी बोला. कशा करता? कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमात्म स्वरूपापर्यंत पोचायचं असेल तर आपण जसे जन्माला आलो त्या पद्धतीनं परमात्म स्वरूपापर्यंत आपल्याला पोचता येत नाही. आम्ही जन्माला आलो काही गुणदोष घेऊन आलो. आम्ही जन्माला आलो आमच्या कर्माचा विपाक म्हणून जन्माला आलो. अगा कर्मी जै उरावे तै तिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. हे ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. मागच्याच वर्षी आपण बोलून आलोय, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मागच्याच वर्षी आपण बोलून आलो. आम्ही जन्माला येताना काही गुण काही दोष घेऊन जन्माला येतो. आता हा मोठा विस्ताराचा विषय. आम्ही माणूस म्हणून जन्माला येणं हे कदाचित आमच्या हातात नव्हतं. कदाचित कुत्र्याच्या जन्माला गेलो असू, कदाचित वृक्षाच्या योनीला गेलो असू, कदाचित स्थावर जंगम योनीला गेलो असू, चुकून माणसाच्या योनीला आलो. पावला हा देह काग टाळी न्याय, असं होतं. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा. ऐका, आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा हा देह आपल्याला सापडला. मान्य आहे. आम्ही काय पापपुण्याची समानता केली माहिती नाही. इष्टम अनिष्टम मिश्रंच असं गीता बोलते 18व्या अध्यायामध्ये. त्यानुसार आपल्याला काय मिश्र कर्म झालं असेल त्यानुसार मानवी देह आपल्याला प्राप्त झाला. जरा स्पष्ट बोलतो मी, क्षमा मागून बोलतो. काय आहे, माणूस म्हणून जन्माला येणं कदाचित आमच्या हातात नव्हतं, कर्माचा परिणाम होता. माणूस ठरवताना आता 50% पाप झालंय, आता इथून 50% पुण्य करू असं ठरवून करू शकत नाही. असं नाही करू शकत. मिळाला देह, मिळाला. आमचं भाग्य चांगलं होतं म्हणून माणसाचा देह मिळाला, भगवत कृपेनं मिळाला, काय जे असेल ते. पण माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो, आमच्या हातात नव्हतं. पण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जनावर म्हणून मरू नये हे तरी आमच्या हातात आहे का नाही? एवढं तरी आमच्या हातात असेल का नाही? एवढं तरी आमच्या हातात आहे. मग याच्याकरता काय केलं पाहिजे? परमार्थ केला पाहिजे. काल आपण बोललो, परमार्थ करणं म्हणजे काय? परमार्थ हा शब्द प्रयत्नाचा वाचक आहे. ऐका, माणसाचा संसार कदाचित प्रारब्धावर होईल, पण परमार्थ कुणाचा प्रारब्धावर होत नसतो. माझ्या प्रारब्धात असेल तर देव भेटेल असं होत नसतं, असं होत नाही. लोक म्हणताना असं म्हणतात,
अहो पंढरपूरला आलात का असं एकाला मी सहज विचार, पंढरपूरला आलात का हो तुम्ही? तो म्हणाला अजून देवाचं आमंत्रण नाही. देवा केवढा मोठा महात्मा आहे की देवाने याला आमंत्रण द्यावं. मी त्याला नंतर म्हटलं का आला नाही? तो म्हणाला अजून देवाचं आमंत्रण नाही. मी म्हटलं मी देवाजवळ प्रार्थना करतो की देवाने लवकरात लवकर तुम्हाला आमंत्रण द्यावं. नशिबात नाही हो अजून पंढरपूर. अरे नशीब काय लागतं पंढरपूरला? नशीब काय? ज्ञानेश्वरी वाचले, आमच्या कुठं नशिबात ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी वाचायला नशीब लागतं? नशिबानं प्रारब्धानं परमार्थ प्रपंच होईल, मला त्याबद्दल म्हणायचं नाही काही, प्रपंच होऊ द्या, पण प्रारब्धानं परमार्थ होत नाही. प्रारब्धावर अवलंबून परमार्थ होत नसतो. माझ्या नशिबात असेल तर मला पंढरपूरला येता येईल असं म्हणून नाही चालत. प्रारब्ध परमार्थावर होत नाही. प्रारब्ध प्रयत्नाने होतो, परमार्थ प्रयत्नाने होतो, परमार्थ श्रद्धेने होतो, परमार्थ निष्ठेने होतो, परमार्थ समर्पणाने होतो, परमार्थ विश्वासाने होतो, परमार्थ सातत्याने होतो आणि परमार्थ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्यंतिक प्रेमाने होतो. याच्याशिवाय परमार्थ होत नाही. नुसत्या प्रारब्धाने कधी कुणाचा परमार्थ सिद्धीला गेला नाही. माझ्या प्रारब्धात असेल तर होईल, नाही होणारच नाही, मग आयुष्यात तुम्हाला देव भेटणार नाही जर आम्ही प्रारब्धावर देवाला अवलंबून ठेवतो. देव प्राप्तीचे प्रयत्न करावे लागतील. अहो ज्ञानोबाराय तुकोबारायांनी प्रयत्न केले, तुमच्या माझ्यासारख्यांची काय कथा आहे? काय कथा आहे? पाय तुटलेले असताना कुर्मदासांना पंढरपूरला जावं लागतंय. प्रयत्न केलेत त्यांनी. परमात्मा अर्ध्या रस्त्यात येऊन घेऊन जाईल हा भाग नंतरचा आहे, पण त्यांनी प्रयत्न केलेत. हात नसताना गोरोबा काकांनी टाळ्या वाजवण्याचे प्रयत्न केलेत ना? कुणी केले नाहीत सांगा ना? प्रयत्नाशिवाय कधीही परमार्थ नाही. परमार्थ दोनच कारणाने चालतो. तसं जर बारकाईनं विचार करायचा झाला तर परमात्म्यावरच्या अत्यंतिक विश्वासाने आणि भगवंताच्या सातत्याने केलेल्या नामस्मरणाने, दोनच कारणाने आमचा परमार्थ पूर्ण होऊ शकेल. बाकीचा विचार करू नका. परमार्थ आम्ही करतो, काय करतो? परमार्थ हा प्रयत्नाचा वाचक शब्द आहे. आम्ही पारमार्थिक आहोत याचा अर्थ आम्ही प्रयत्नशील वृत्तीचे आहोत असा अर्थ होतो त्याचा. आणि दुर्दैव आमचं हे आहे की पारमार्थिक आहे म्हटल्यानंतर तो प्रारब्धावर अवलंबून आहे असा त्याचा गैरअर्थ काढला जातो. असं नाही आहे. परमार्थ हा प्रयत्नाचा वाचक शब्द आहे. मी परमार्थ करतो म्हणजे प्रयत्न करणारा माणूस आहे. मी प्रयत्नशील आहे, प्रयत्नावर माझा विश्वास आहे. बसल्या जागील सगळा मिळेल याच्यावर जो विश्वास ठेवतो तो पारमार्थिक नसतो, तो पारमार्थिक नाही आहे. माझं म्हणणं आपल्याला पटेल न पटेल, विकल्प काय येतील मला माहिती नाही, पण मी मुद्दाम हे सांगतो. हे सांगण्याची दुर्दैवाने गरज आहे म्हणून बोलतो. परमार्थ हा प्रयत्नावर आहे, प्रयत्नाचा वाचक शब्द आहे. माणूस पारमार्थिक आहे म्हणजे प्रयत्नशील वृत्तीचा असाच मानला पाहिजे. कशाचे प्रयत्न करतो आम्ही? कशाचे? परमात्मा प्राप्तीचे. हो, पण परमात्मा प्राप्तीचे प्रयत्न म्हणजे नेमकं काय करता? म्हणजे नेमकं आपण काय करतो त्याचं उत्तर देऊन जातो, लांबवणार नाही. उत्तर सरळ आहे. मगाशी मी जो विषय सुरू केला होता, आम्ही जन्माला येताना काही गुणदोष घेऊन जन्माला आलो. जेवढे गुण घेऊन जन्माला आलो, जेवढे दोष घेऊन जन्माला आलो, त्या गुणांच्या जोरावर आणि त्या दोषांच्या अस्तित्वाने आम्हाला परमात्म्यापर्यंत पोचता येत नाही. मी काय सांगतो नीट ऐका. त्या मर्यादित गुणांमुळे, जोरावर गुणांच्या आणि असलेल्या दोषांमुळे आम्ही परमात्म्यापर्यंत पोचू शकत नाही. मग आम्हाला काय केलं पाहिजे? आमच्या जीवनातल्या दोषांच्या निवृत्तीचे प्रयत्न केले पाहिजेत आणि परमात्मा प्राप्त व्हावा याच्याकरता जे गुण मिळवावे लागतात त्या गुणांना प्राप्त करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. परमात्मा प्राप्तीमध्ये प्रतिबंधक असणाऱ्या दोषांच्या निवृत्तीचे प्रयत्न आणि परमात्मा प्राप्तीकरता अनुकूल असणाऱ्या गुणांच्या प्राप्तीचे प्रयत्न, हे दोष निवृत्ती आणि गुणप्राप्तीचे प्रयत्न, या दोन्ही प्रयत्नांना मिळून परमार्थ म्हणतात. आम्ही परमार्थ करतो म्हणजे काय करतो? ज्ञानेश्वरी वाचतो, पण ज्ञानेश्वरी वाचतो कशा करता? आमच्या जीवनातले दोष निवृत्त व्हावेत
आणि आमच्या जीवनामध्ये गुणसंपदा प्राप्त व्हावी, याच्याकरता जर आम्ही ज्ञानेश्वरी वाचत असू तर ज्ञानेश्वरी वाचणं हा परमार्थ आहे. तर तो परमार्थ आहे. आम्ही हातामध्ये जपमाळ घेऊन जप करतो, कशा करता? जपानं दोष निवृत्ती व्हावी आणि रामकृष्ण हरी म्हणण्याने गुणप्राप्ती व्हावी, याच्याकरता जर आमचं रामकृष्ण हरी चालू असेल तर रामकृष्ण हरी म्हणणं, हा जप करणं हा परमार्थ ठरतो. नाहीतर ज्ञानेश्वरी छापताना प्रूफ तपासणारा सुद्धा ज्ञानेश्वरी वाचतोय. नाहीतर पंढरपूरला जाणारा, बीडी काडी विकणारा सुद्धा पंढरपूरला जातोय. नाहीतर माळा ओढणारा, माळा ओवून देणारा सुद्धा माळ ओढतोच आहे. यांना परमार्थ म्हणत नाहीत. का म्हणत नाहीत? कारण त्या परमार्थामध्ये गुणप्राप्ती आणि दोषनिवृत्तीचे प्रयत्न नाही. मग दोषनिवृत्ती करता काय प्रयत्न करावे लागतात आणि गुणप्राप्ती करता काय प्रयत्न करावे लागतात, याच्याकरता नाथ महाराज आपल्याला ही द्विरुक्ती सांगतात. हरी बोला कशा करता? दोषनिवृत्ती करता. आणि पुन्हा एकदा हरी बोला कशा करता? भगवंताला आवश्यक असणाऱ्या गुणांच्या प्राप्ती करता. याच्याकरता हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. नाथ महाराजांची ही द्विरुक्ती का आली? एका हरिबोलामधून दोषनिवृत्ती आहे आणि दुसऱ्या हरिबोलामधून गुणप्राप्ती आहे. म्हणून ही द्विरुक्ती हा दोष न ठरता तो नाथ महाराजांचा गुण ठरतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हे किती सांगत बसू आपल्याला, मी रात्र जाईल ह्याच्यात सगळी. अजून एका अर्थाने विचार करा. हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. परिणामाच्या दृष्टीने विचार केला तर नामस्मरणाचा परिणाम काय आहे? दोष निवृत्ती किंवा पाप निवृत्तीपूर्वक गुण म्हणजे पुण्यप्राप्ती, म्हणजे मोक्षप्राप्तीपर्यंत माणसाला जाता येता हा परिणाम, जो आपल्याला हरिपाठामध्ये ज्ञानोबारायांनी नाथ महाराजांनी सांगितलं. विचार करा काय होतं याच्यामध्ये. आपण बोललो काय होतं? हरिमुखे म्हणानी काय होतं? पापाचे कळप पळती पुढे, पापाचे कळप निवृत्त होतात. पर्वताप्रमाणे असणारं पातक ते सुद्धा नामस्मरणाने निवृत्त होतं. आणि काय प्राप्त होतं? पुण्याची गणना कोण करी? गणना करू शकणार नाही एवढं पुण्य आम्हाला प्राप्त होतं. गणना कोण करी म्हणजे काय? कोणी त्याची मोजदाद करू शकत नाही इतकं पुण्य आम्हाला प्राप्त होतं. कारण पुण्य नसेल आणि पाप असेल तर मोक्ष मिळत नाही. जैसा पापियांच्या ठाई मोक्ष न बसे, ज्ञानोबराय बोलतात. पापी माणसाच्या ठिकाणी जसा मोक्ष नाही आहे, मग तो पुण्यवानांच्या ठिकाणी. मग पुण्यवानांच्या ठिकाणी मोक्ष जर असेल तर ते पुण्य आम्हाला संपादन करता आलं पाहिजे. बरं, किती पुण्यानी मोक्ष आहे, किती पुण्यानी संत भेटी? अरे कोण पुण्य कोणा गाठी, जासी ऐसी यांची भेटी. कधी आम्हाला हे सगळं होणार? याच्याकरता आम्हाला पुण्य प्राप्त करून घेतलं पाहिजे. पुण्यप्राप्त, सत्वशुद्धी, सहाकार्य, गुरुकृपामृत तुषारे हे म्हणा, किंवा अनेक प्रमाण जाऊ द्या. काय त्याच्याकरता? गुरूंच्या प्राप्तीकरता आम्हाला पुण्य संपादन केलं पाहिजे, संत कृपेकरता पुण्य संपादन केलं पाहिजे, वगैरे 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 पुण्य पाहिजे. त्याच्याने काय? परमात्मा प्राप्ती होईल, मोक्ष प्राप्त होईल. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. मोक्ष मिळवणं आणि पाप निवृत्त करून पुण्य संपादन करणं, हा जर आमच्या जीवनाचा क्रम असेल आणि त्याच्यात जर मानवी जीवनाची धन्यता असेल तर नाथ महाराज सांगतात हरी बोलाने काय होईल? तुमचं पाप निवृत्त होईल. आणि पुन्हा एकदा हरी बोला कशा करता? त्याच्याने तुम्हाला पुण्य मार्गानं मोक्ष प्राप्त करता येईल. याच्याकरता हरी बोला नाही तरी अबोला. याचीच तिसरी छटा, पहिली छटा सांगितली, दुसरी सांगितली, याचीच तिसरी छटा आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो. तिसरी छटा काय? आपण जे काही कर्म करतो त्या कर्माला काही ना काहीतरी हेतू असतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे अकामतः क्रिया न करीची दृश्यंते असं आचार्य म्हणतात. तसं काहीतरी हेतू असल्याशिवाय कोणी काही काम करत नाही. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते असं महाभारताने म्हटलंय. प्रयोजन असल्याशिवाय मंदबुद्धीचा माणूससुद्धा काही कर्म करत नाही. आपण काय करणार? आपण काहीतरी हेतू ठेवूनच कर्म करतो. प्रयोजन आहेच आहे. आपण कीर्तनाला जातो, तुम्ही इथं प्रवचनाला आला, काहीतरी हेतू ठेवून आला की नाही? काहीतरी मिळेल म्हणून आला. मी सुद्धा इथं प्रवचनाला आलो कशा करता? काहीतरी मिळेल. मी कीर्तन करतो कशा करता? काहीतरी मिळेल. तुम्ही कीर्तन ऐकायला येता कशा करता? काहीतरी मिळेल.
आता याचे अर्थ तुमच्या डोक्यात काय आले मला माहिती नाही. मला बोलायचं आहे ते प्रांजळपणाने बोलायचं आहे. काहीतरी मला मिळेल. मग कीर्तन प्रवचन ऐकणं, नामस्मरण करणं, काय मिळतं याच्यातून? कशा करता? काय मिळतं काय? इथून प्रवचन ऐकून तुम्ही बाहेर पडला आणि एखादा मित्र रस्त्यावर भेटला आणि त्याने विचारलं कुठं? म्हणे प्रवचनाला गेलो होतो. प्रवचन ऐकलं, प्रवचन ऐकलं. काय मिळालं रे? काय उत्तर? काय आपल्याजवळ उत्तर? काय काय मिळालं रे प्रवचनातून? काय माहीत ना बाबा, हरी बोला हरी बोला काहीतरी म्हणत होते. हे उत्तर असू शकतं का? सुज्ञ श्रोत्याचं हे उत्तर असू शकतं का? असू शकत नाही. आम्ही काय करतोय? अहो, मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो. काल याचं कीर्तन होतं. काय कसं गंमत असते, ऐकतात लोक गमतीचं. काल याचं कीर्तन होतं. मला सकाळी पोचणं शक्य नव्हतं म्हणून रात्री गेलो. रात्रीच गावाला पोचलो होतो. त्या गावाला पोचलो, मंडपाच्या समोर गेलो, गाडी घेऊन मंडपाच्या समोर गेलो. मी गेलो, उशीर झाला मला माझा कार्यक्रम संपवून पोचायला. त्यावेळेला नेमकं तिथलं कीर्तन संपलं होतं. मी मंडपाच्या दारात उभा, कीर्तन संपलं, मंडपातून लोक बाहेर येत होते. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ मला भेटले. त्यांनी मला बघितलं, मी त्यांना भेटलो. जय हरी जय हरी. झालं? आत्ता आलात महाराज? हो म्हणे आत्ता आलो. नाही इथं कसं आहे म्हणे, कुणाकडे जायचं आहे मुक्कामाला मला माहिती नाही, ते इथं कार्यकर्ते इथं आहेत म्हणून कळलं मला, म्हणून इथं आलो. म्हणलं तुम्ही? ते म्हणले कीर्तनाला आलो. म्हटलं असं? कुणाचं होतं हो कीर्तन? आता मला दुसऱ्या दिवशी सकाळी काला, आदल्या दिवशी रात्री जागराचं कीर्तन कुणाचं झालं? म्हटलं कुणाचं कीर्तन? अमक्या अमक्या महाराजांचं. म्हटलं कसं झालं? ते म्हणाले महाराज काय सांगू, काय कीर्तन हो, काय कीर्तन. अहो असं कीर्तन आमच्या गावाने ऐकलं नाही. फार सुंदर बोलले महाराज. गाणं छान होतं, प्रतिपादन छान होतं, प्रमाण छान दिली त्यांनी, म्हणणं छान होतं, वाजवणं छान, इतकं वातावरण छान झालं कीर्तनाचं काय सांगू. असं कीर्तन आमच्या गावाने याच्यापूर्वी कधीही ऐकलं नाही. फार सुंदर कीर्तन झालं. म्हटलं असं? फार चांगलं आहे हो, बरं झालं. मी सहज त्यांना विचारलं अभंग कोणता होता? ते म्हणाले फार सुंदर कीर्तन झालं, असं कीर्तन आम्ही ऐकलं नाही. मी त्यांना सहज विचारलं अभंग कोणता होता? त्यांनी मला काय विचारावं? ते म्हणाले कीर्तनात अभंगही असतो का? आम्ही कशा करता ऐकतो आहोत? हेतू काय आमचा कीर्तन ऐकण्याचा? मला कीर्तन करायचं आहे, मला काहीतरी हेतू पाहिजे का नाही? आमच्या कीर्तनाचं स्वरूप काय? आमच्या कीर्तन श्रवण प्रतिपादनाचा हेतू काय? आम्हाला कळलं पाहिजे की नाही? कीर्तन करायचं आहे गोष्ट खरी आहे, कीर्तन करणं चांगलं आहे मान्य आहे, कीर्तन ही भक्ती आहे मान्य आहे. हेतू काय? कीर्तनाचा परिणाम काय? कीर्तनाच्या सुखी सुखी होय देव, सुखे सुखी होय देव, कीर्तनाच्या सुखाने देवसुद्धा सुखी होत मान्य आहे. कीर्तनाचं अंग हो या अंग हरिरूप मान्य आहे, सगळं मान्य आहे, आनंद आहे. पण मी कीर्तन का करतो हे मला सांगता आलं पाहिजे. तुम्ही कीर्तन किंवा मी कीर्तनाला बसलोय, कीर्तन का ऐकतो हे मला सांगता आलं. काय आहे आपल्याकडे कीर्तन हा जो शब्द आहे की नाही, तो संस्कृतामध्ये भजन किंवा नामस्मरण या अर्थाने येतो. सगळीकडे कीर्तन हा शब्द नामस्मरण या अर्थाने येतो, भजन या अर्थाने येतो सगळीकडे. तुम्ही भारतामधल्या कोणत्याही प्रांतामध्ये जा, बंगालमध्ये जा, कीर्तन हा शब्द भजन याच अर्थाने. उत्तर प्रदेशामध्ये जा, कीर्तन शब्द भजन. उत्तराखंडमध्ये जा, भजन याच अर्थाने कीर्तन शब्द आहेत. कीर्तन म्हणजे भजन. भगवंतानी सुद्धा सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः इथं वापरलेला कीर्तन शब्द भजन नामस्मरण याच अर्थाने आला, याच अर्थाने. संस्कृतामध्ये त्याच अर्थाने तो येतो, त्याचे धातू वगैरे सोडून द्या. परंतु आमचं सुदैव, आमचं भाग्य हे आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अवताराला आलेल्या संतांनी कीर्तन शब्दाला फार मोठा आयाम दिला आहे, फार व्यापकत्व दिलं त्या शब्दाच्या अर्थाला. नुसतं नामस्मरण एवढ्यापुरता तो शब्द आमच्या संतांनी मर्यादित ठेवला नाही. मग सततम कीर्तयंतो माम याच्यातल्या कीर्तयंतो या पदावर भाष्य करताना ज्ञानोबारायांनी कीर्तनाचा अर्थ काय केला? आपण 9वा अध्याय वाचा की ज्ञानेश्वरीचा. ज्ञानोबाराय कीर्तनाबद्दल बोलताना काय म्हणतात? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती.
ज्ञानोबारायांनी कीर्तन शब्दाला जो आयाम दिला तो बघा. नुसतं नामस्मरण एवढा अर्थ करून ज्ञानोबाराय थांबले नाहीत. बाहेर कीर्तन म्हणजे नामस्मरण, पण आपल्याकडे कीर्तन म्हणजे नामस्मरण नाही आहे. नुसतं नामस्मरण झालं तर आम्ही भजन म्हणू. मग कसं व्हायला पाहिजे? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामस्मरणाबरोबर आत्मचर्चेचं विशदीकरण झालं पाहिजे तर ते कीर्तन आहे. आत्मचर्चा झाली पाहिजे. त्याच्यात आत्मचर्चेमध्ये नामस्मरण येणं आणि नामस्मरणामध्ये आत्मचर्चा येणं याला कीर्तन असं ज्ञानोबारायांनी अर्थ दिला. आता याचा विचार करा. मला लांबवायचं नाही आहे. मला काय बोलायचं आहे हे माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे, तेवढं बोलून थांबणार आहे. विचार करा. आत्मचर्चा आणि भजन, कृष्ण विष्णू हरी गोविंद उदंड गाती, हेही पाहिजे. आणि त्या गाती माझी आत्मचर्चा विशद, हेही झाली पाहिजे. आत्मचर्चा विशद झाली पाहिजे. नुसतं सूत्र सांगून चालणार नाही, त्याचं विशदीकरण विस्तार झाला पाहिजे. शद धातू त्या अर्थाने येतो, विस्तार या अर्थाने विशद. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासी या 10व्या अध्यायाची पहिली ओवी ज्ञानोबाराय बोलतात. नमो विशदबोध विदग्धा, विशद विस्तार, हा विस्तारही झाला पाहिजे. आत्मचर्चेचा विस्तार झाला पाहिजे. पण त्या विस्ताराबरोबर कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाला उदंड गाता आलं पाहिजे. म्हणजे आत्मचर्चा विशद आणि नाम उदंड, असं उदंड नामानं आत्मचर्चेचा विस्तार करणं याला ज्ञानोबाराय कीर्तन असं म्हणतात. कीर्तनाचा एवढा व्यापक अर्थ जगाच्या पाठीवर भगवंतानीही केलेला नाही जो ज्ञानोबारायांनी केलेला आहे. ऐका, फार महत्त्वाचं आहे. वारकरी संतांचं कार्य काय आहे याचा वैचारिक शोध जर आपण घेऊ ना तर ती मुळं इथून सुरू होतात आणि याच मुळापर्यंत शेवटी आपल्याला यावं लागतं. आंधळेपणाने संतांनी काम केलेलं नाही आहे. आपल्या संतांचं काम डोळस आहे. पिढ्यानपिढ्याच्या उद्धाराची व्यवस्था जर संतांनी करून ठेवलेली असेल, जोपर्यंत या पृथ्वीवर माणूस हा माणूस म्हणून जन्माला येतो आहे तोपर्यंत त्याच्या कल्याणाची व्यवस्था म्हणजे ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे ग्रंथ आहेत. हे लक्षात ठेवा. साधं नाही आहे. जोपर्यंत जगाच्या पाठीवर माणूस आहे ना तोपर्यंत त्याच्या कल्याणाची व्यवस्था आहे संत वाङ्मय म्हणजे. लक्षात ठेवा. आत्मचर्चेचं विशदीकरण उदंड अशा नामस्मरणामध्ये करणं. का या दोन गोष्टीचा विचार? नुसतीच आत्मचर्चा झाली तर ते प्रवचन होईल. नुसतीच आत्मचर्चा झाली, नामस्मरण झालंच नाही तर ते प्रवचन होईल. नुसतंच नामस्मरण झालं, आत्मचर्चा झालीच नाही तर ते भजन होईल. पण आत्मचर्चेच्या विशदीकरणासह उदंड नामस्मरण करणं म्हणजे कीर्तन होईल. कीर्तन वेगळं असतं, प्रवचन वेगळं असतं, व्याख्यान वेगळं असतं. याच्यातले भेद आपल्याला कळले पाहिजेत. उभं राहून केलेलं प्रवचन म्हणजे कीर्तन होत नाही, बसून केलेलं कीर्तन म्हणजे प्रवचन होत नाही. हे लक्षात घ्या. या दोन्ही तिन्हीमध्ये अंतर आहे. व्याख्यान वेगळं असतं, प्रवचन वेगळं असतं. तर्काची जिथं प्रबलता असते त्याला व्याख्यान म्हणतात. ज्ञानाची प्रबलता आली की त्याला प्रवचन म्हणतात आणि भावाची प्रबलता आली की त्याला कीर्तन म्हणतात. अशा व्याख्या आहेत त्याच्या. म्हणजे हा भेद आहे त्याच्यातला बघायचा झाला बारकाईनं तर. कीर्तनामध्ये भावप्रबलता लागते. नुसती ज्ञानप्रबलता कीर्तनाला उपयुक्त नाही आहे. भाव निर्माण झाला पाहिजे कीर्तनामध्ये. हां, प्रवचनामध्ये काय ज्ञान प्राचुर्य तुम्हाला ठेवायचं आहे ठेवा, काही प्रश्न नाही आहे. का हे सांगितलं ज्ञानोबारायांनी? आत्मचर्चा आणि उदंड भजन या दोन्हीचा विचार का केला? त्याचं कारण असं आहे. आत्मचर्चा ही जर ज्ञान प्रबल असेल, ती जर ज्ञान संपन्न असेल, ती जर ज्ञानरूप असेल तर ज्ञानाचं काम काय आहे? अज्ञानाची निवृत्ती करणं. सूर्याचं काम काय आहे? अंधाराची निवृत्ती करणं. ढोबळमानाने बघा, सूर्याचं काम काय? अंधाराची निवृत्ती करणं. ज्ञानाचं काम काय? अज्ञानाची निवृत्ती करणं. अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याच्यात जर मानवी जीवनाची कृतार्थता असेल
म्हणजे आहे असं वेदांताचं म्हणणं आहे. आणि ते जर आहे तर अज्ञानाची निवृत्ती होण्याकरता आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती होण्याकरता अज्ञानाच्या निवृत्तीकरता आत्मचर्चा करा आणि ब्रह्मानंदाच्या प्राप्तीकरता भगवंताचं नाम उदंड गा. आनंदावाप्ती म्हणतात त्याला वेदांतामध्ये. ब्रह्मानंदाच्या प्राप्तीकरता नाम आणि अविद्येच्या निवृत्तीकरता आत्मचर्चा. मग आता आम्हाला हे आत्मचर्चा वगैरे येत नाही हो. मग नाथ महाराज म्हणतात, मी सोपं सांगतो ना, हरी बोला, हरी बोला, नाहीतरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. पहिल्यांदा हरी बोला, अविद्येची निवृत्ती होऊन जाईल. पुन्हा एकदा हरी बोला, आत्मानंदाची प्राप्ती होईल. व्यर्थ गलबला करू नका. विनाकारण बाकीच्या साधनांचं जमवाजमव करून गलबला करू नका. द्या सोडून, हरी बोला, हरी बोला, नाहीतरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. वेदांताच्या दृष्टीने अजून अर्थ आहे, अजून अर्थ आहे. वेदांताचा सिद्धांत आहे. वेदांताने ही भूमिका मांडली. मी आत्ता सांगणार नाही, आपल्याला कंटाळा येईल मी जर ते सांगत बसलो. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपद्यते असा वेदांताचा नियम आहे. अध्यारोप करणं आणि अपवाद करणं. अध्यारोपाकरता हरी बोला आणि केलेल्या अध्यारोपाचा अपवाद करण्याकरता हरी बोला, नाहीतरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. अशी कित्येक अर्थ आपल्याला या द्विरुक्तीतून काढता येतात. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणणं काय, किंवा हरी बोला म्हणणं काय, ही द्विरुक्ती होत नाही. हे नाथ महाराजांनी काही विशिष्ट उद्देशाने आपल्याला सांगितलं. आणि नाथ महाराजांनी सांगितलं हरी बोला. आणि जर बोलता येत नसेल तर अबोला, काही बोलू नका, पण व्यर्थ गलबला करू नका. व्यर्थ गलबला करू नका. काय असतं, मी थोडंसं एक दोन वाक्य बोलू द्या मला. काय असतं की आपल्याला कमावता नाही आलं तरी चालेल, पण कमावलेलं वाया घालण्याची दुर्बुद्धी तरी होऊ नये. मी काय म्हणतो ऐका. बापानी मुलाकरता खूप ठेवलंय, परंपरेनं धन आलंय. वडील श्रीमंत, आजोबा श्रीमंत, पणजोबा श्रीमंत, चालत आलेलं द्रव्य आहे, वारसा हक्काने त्यालाच मिळणार आहे, मान्यच आहे, मान्यच आहे. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल, तुकोबाराय बोलतातच ना. पित्याचं धन पुत्र्याशिवाय दुसरे कोणाकडे जाणार आहे, येईलच, मान्य आहे. पित्याने खूप कमवून ठेवलं आहे. बापानी पोराकरता कमवावं का कमवू नये याबद्दल वाद असू द्या. कमावून काय, बापानी पोराकरता खूप कमावलं आणि पोराला जर ते राखता आलं नाही, पोराने जर व्यसनामध्ये उधळून दिलं तर त्या बापाला वाईट वाटणार. कशाकरता आपण याला कमावलं. असं आहे, पोरगं जर व्यसनी निघालं तर कमवून काही उपयोग नाही, आणि पोरगं जर कर्तृत्ववान निघालं तर आपल्या कर्तृत्वानं कमवेलच. बापाने कमवावंच कशा करता. आपण जे कमावलं आहे ना ते आपल्या आयुष्यामध्ये दानधर्म करून मोकळे व्हा. मी उपदेश करत नाही आहे बरं, मी हे तुम्हाला सांगत नाही आहे. असा एक विचार सांगितला जातो तो सांगतोय. तुम्ही काय करावं हा सर्वस्वी तुमचा स्वायत्ततेचा आणि स्वातंत्र्याचा भाग आहे. माझा मुद्दा नाही येतो, मी आपल्याला सांगतो काय चर्चा आहे याबद्दल ती ऐका. वडिलांकडून चालत आलेलं द्रव्य आहे, पुष्कळशी शेती आहे, पुष्कळ वडिलांनी कमावून ठेवलं आहे, घरं घेऊन ठेवली आहेत, गाड्या घेऊन ठेवल्या आहेत, ठीक आहे ना. बापानी पोराकरता कमवून ठेवलं आहे. पोराला जर बापानी कमवलेलं वाढवता नाही आलं तरी चालेल, पण निदान बापानी कमावलेलं जसंच्या तसं पुढच्या पिढीकडे तरी देता आलं पाहिजे. एवढं तरी पोराचं कर्तृत्व असलं पाहिजे की नाही. फार नाही तर नाही, त्याला वाढवता नाही आलं चालेल, पण त्याला त्याच्यात घट तरी करायची दुर्बुद्धी होऊ नये. मग या कारणाकरता ही जमीन विकली, त्या कारणाकरता ते विकलं, त्याच्याकरता गाड्या विकल्या, मुलीच्या लग्नाकरता शेत विकलं, असलं पोरांनी कमवू नये, असलं करू नये. आपल्याला मिळालेलं पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायचं असेल तर वाढवून करणं हा आपल्या कर्तृत्वाचा भाग आहे. जेवढं मिळालंय जसंच्या तसं पुढच्या पिढीकडे सोपवणं हा निदान आपल्या स्वभावाचा भाग आहे. पण आपल्याला जे मिळालेलं आहे त्याचा सगळा नायनाट करून पुढच्या पिढीला काहीही न ठेवणं ही केवळ आणि केवळ आपली दुर्बुद्धी असते. मग काय करा, निदान वाढवता नाही आलं तरी चालेल,
पण त्याचा नाश तरी करू नका. म्हणून नाथ महाराज बोलतात, हरी बोला, हरी बोला. जर तुम्हाला वाढवता येत नसेल तर निदान कमी तरी करू नका, नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. नाथ महाराज बोलतात आपल्याला तेवढं तरी करता आलं पाहिजे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं हरी बोला, हरी बोला. ही द्विरुक्ती का केली त्याचा विचार आपण केला. आता नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. हे व्यर्थ गलबला कशाचा? ज्ञानोबाऱ्यांनी सुद्धा अनंत वाचाळ बरळती बरळत्या कैसा दयाळ पावे हरी असं म्हटलंय. याचा नेमका अर्थ काय? नाहीतरी अबोला, हा अबोला कशाचा? आणि हरी बोला म्हणजे नेमकं काय बोला? हरी एवढंच बोला का? का हरी या पदातून नाथ महाराजांना आणखीन काही अर्थाची अपेक्षा आहे? काय नेमकं हरी बोला, हरी बोला, नाहीतरी अबोला हे नाथ महाराजांना सांगायचं आहे. त्या संबंधातला आपल्याला नाहीतरी अबोला, नाही तर बोलू नका असं नाथ महाराजांनी आपल्याला का सांगितलं, या चरणाचा जो थोडासा विचार आणि एकूणच अभंगाची संगती या दृष्टीनं लावण्याचा जो विचार थोडासा आपला राहिलेला आहे, तो विचार उद्याला आपण बघू. कालच आपल्याला सूचना देण्यात आलेली आहे की उद्याच्या प्रवचनाची वेळ थोडीशी बदललेली आहे. पुढच्या काही कार्यक्रमामुळे हा थोडासा बदल करावा लागतो आहे नाईलाजानं. त्यामुळं उद्या सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेमध्ये आपलं सकाळच्या वेळेला हे प्रवचन होणार आहे, रात्री नव्हे. उद्या सकाळी 9:30 ते 11:30. मला कल्पना आहे ही थोडी अडचणीची वेळ असते. स्त्रियांना घरात कामं असतात. कामं कशा करता करायची आहेत? जेवणाकरताच ना. ते जेवण इथंच आहे. त्याच्यामुळे उद्या तुम्हाला घरी स्वयंपाक नाही आहे. ज्या कारणाकरता तुम्हाला घरी राहणं भाग आहे ते कारण इथं पूर्ण होतं आहे. त्यामुळे घरी राहण्याचं कारण नाही आहे. आपण उद्या सगळ्यांनी इथं सकाळी 9:30 या उद्याचा दिवस, मी 11:30 आपण म्हणत असाल तर वेळेवर प्रवचनाची सांगता करीन. पण उद्याची वेळ बदलली आहे तेवढं आपण लक्षात ठेवा. सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेमध्ये उद्या आपलं प्रवचन संपन्न होईल आणि तिसरं सत्र आणि प्रवचनमालेची सांगता उद्या सकाळच्या सत्रात आपण करू. आत्ता आपली वेळ संपली, इथं थांबतो आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला.